अधिमानस मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की सत्या आणि मीरा हे आता 2 ते 3 दिवसाच्या सुट्टीकरिता गावी निघालेले असतात. सत्या आणि मीराला खरं तर हनीमूनला पाठवण्याचा सर्वांचा प्लॅन असतो. पण सत्या आणि मीरा दोघेही जण आम्हाला गावाकडे जायचे, आम्ही गावाकडे जाऊन राहू असा विचार त्यांनी केलेला असतो आणि त्यामुळेच ते आता सांगलीवरून गावाला निघालेले असतात. सत्या एक गाडी घेऊन निघतो तर दुसरी गाडी पंकजकडे त्याने चालवायला दिलेली असते. आता सत्या म्हणत असतो, धूमकेतू खरं खरं सांग, तुला कसं वाटतंय? त्यावर ती म्हणत असते, खरं सांगू का, खूप छान वाटतंय. हां, आता आपण मस्त गावाला जाऊन एन्जॉय करायचा, खूप धमाल करायची, खूप मस्ती करायची. असं वाटतंय की आपल्याला कितीतरी दिवसाची सुट्टी इथे मिळाली आणि ती सुट्टी मिळाली त्यामुळे आपण ही सुट्टी छान एन्जॉय करायची, असं सुद्धा आता इकडे सत्या म्हणत असतो. तेव्हा लगेच आता मीरा म्हणत असते, अहो पण काय हे, तुम्ही घराची चावी घेऊन आलात का? तेव्हा लगेच आता इकडे सत्या म्हणत असतो, अगं धुमकेतू स्वारी ग स्वारी, मी आपल्या घराची चावी खरंच विसरलो गो. मी कशी काय घराची चावी विसरलो हेच लक्षात येत नाही. माझं चुकलंच बघ, मी खरंच विसरलो घराची चावी. असं म्हणून आता मीरा म्हणत असते, काय हो तुम्ही? तेवढ्यात सत्या खिशातून घराची चावी काढतो आणि तो मीरासमोर पकडत असतो. आता खिशातून घराची चावी काढून मीरासमोर पकडल्यानंतर इकडे त्यांना फार आनंद झालेला असतो. फार आनंद झाल्यानंतर लगेचच त्या इकडे जो काही सत्या आहे तो म्हणत असतो, अगं धुमकेतू, ही चावी जी आहे ना ती मी कशी काय विसरेल? ती चावी विसरणं शक्यच नाही, कारण आपल्याला घरी जायचं आहे आणि घरी जाऊन सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे मी ही घराची चावी सोबत आणलीच आहे ना. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो देविका आता फार टेन्शनमध्ये असते. ती म्हणत असते, मी जर असंच राजवीरमध्ये गुंतत राहिले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मला राजवीरमध्ये गुंतत राहून चालणार नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा मला इथून बाहेर पडावंच लागेल. मला असं वाटतंय की पंकज हा खूप वेडा आणि भोळा आहे. त्याला घोळात घेणं अगदी माझ्यासाठी काही वेगळं नाही आहे. मी एक काम करते, पंकजला कॉल करते आणि पंकजला कॉल करूनच त्याला घोळात घेते. त्याच्यासमोर थोडं रडलं की तो लगेच त्याला समजेल, असं म्हणून तिने आता पंकजला कॉल केलेला असतो. पण पंकज हा गाडी चालवण्यात आणि कामातच व्यस्त असतो आणि तेव्हा तो प्रत्येक कस्टमरची काळजी घेत असतो आणि सांगत असतो, हे बघा, तुम्हाला जर नेक्स्ट टाईम कुठे जायचं असेल ना तर तुम्ही मला अगोदरच इन्फॉर्म करू शकता आणि तुम्हाला मी व्यवस्थित सुखरूप AC च्या गाडीमध्ये तिथपर्यंत नेऊन पोहोचवेल, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा तो माणूस म्हणत असतो, हो हो चालेल ना, काहीच हरकत नाही. आता इकडे जो काही पंकज आहे त्याचा फोन सायलेंटवर असतो आणि वाजत असतो आणि त्यामुळे आता इकडे कामाच्या गडबडीत त्याने काही केल्या फोन उचललेला नसतो. देविका म्हणत असते, काय करायचं? आता इकडे पंकजने सुद्धा फोन उचलला नाहीये. काय झालं असेल? सगळं काही ठीक असेल ना? का पंकज मला सुद्धा विसरला, असं इकडे ती बोलते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता सुधाकर आणि आजी हे दोघेही जण मीराच्या खोलीमध्ये येतात. आता दोघेही जण मीराच्या खोलीमध्ये आल्यानंतर ते आता चावी शोधण्याचं काम करत असतात. आता चावी शोधत असताना सुधाकरला आणि आजीला ती चावी कुठेच सापडत नाही आणि त्याचमुळे आता इकडे ती लोक म्हणत असतात, मी काय म्हणतो, जी काही चावी आहे ना ती चावी तिकडे फुलाच्या दुकानामध्ये ठेवलेली असेल का? आपण फुलाच्या दुकानामध्ये जाऊन ती चावी शोधायची का? असं दोघेही जण म्हणतात आणि तेव्हा आजी म्हणत असतात, हो रे सुधाकर, तू अगदी बरोबर बोलतोस. आपण अजिबात वेळ वाया घालवायचा नाही आणि ताबडतोब फुलांच्या दुकानामध्येच मीराने चावी ठेवली का हे सगळं काही पाहायचं. असं म्हणून आता ते दोघेही जण फुलाच्या दुकानामध्ये चावी शोधायला निघतात. आता जेव्हा फुलाच्या दुकानामध्ये चावी शोधायला जातात त्याच वेळेला आता तिथे निरूपा आलेली असते. निरूपाला पाहिल्यानंतर हे दोघे जण थोडे घाबरतात. निरूपा विचारते, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा सुधाकर म्हणत असतात, अगं काही नाही. अहो मग मीरा नाही येते तर दुकान का उघडलंय तुम्ही? तेव्हा आजी म्हणतात, अगं निरूपा असं काय करतेस? दुकान बंद ठेवून कसं बरं चालणार आहे? आता मीरा नाही म्हटल्यावर आपणच दुकान उघडूया आणि थोडीशी धूळ वगैरे झाली ती साफ करून घेऊया आणि दुकानावरच बसूया, जेणेकरून 2 पैसे हातामध्ये सुद्धा येतील आणि म्हणूनच आम्ही दुकान उघडलं आहे. तेव्हा निरूपा म्हणत असते, तुम्हाला जो काही गोंधळ घालायचा आहे ना तो गोंधळ घाला, पण लवकरात लवकर वेळेवर घरी जेवायला या, असं म्हणून ती निघून जाते. आता निरूपा निघून जाते तर इकडे दुसऱ्या बाजूला आजी आणि सुधाकर म्हणत असतात, बरं झालं एकदाचं बाबा, पण आता इथे दुकानामध्ये सुद्धा चावी सापडत नाहीये.
काय झालं असेल? मीराने खरंच ती संदूक आणि ती चावी सोबत घेऊन गेली असेल का? असा त्या दोघांचा विचार इथे ठरतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला सत्या म्हणत असतो, पण धूमकेतू, तुला एक गोष्ट सांगू का? हे आपल्यासाठी ह्या लोकांनी किती छान विचार केला ना. म्हणजे आपल्याला कुठेतरी 2-3 दिवस बाहेर जायला मिळावं म्हणून त्यांनी किती काळजी घेतली ना. म्हणूनच त्यांनी आपल्याला बाहेर पाठवलं. त्यावेळेस मीरा मनातच म्हणत असते, तुम्हाला नाही कळणार आहे, त्यांनी आपल्याला बाहेर पाठवलं नाही, तर त्यांनी आपल्याला त्या सगळ्या गोष्टींपासून लांब ठेवले. त्यांना असं वाटत असेल की आता मी त्या संदुकापर्यंत पोहोचणार नाही. पण मी सुद्धा किती मूर्ख आहे. त्या संदुकाची चावी एवढी बनवून घेतली आणि तीच चावी मी आणायला विसरले. आता काही जरी झालं तरी मला ह्यांच्या जन्माचं सत्य हे शोधायचंच आहे, असा मीरा मनातच विचार करते. दुसऱ्या बाजूला आता पंकज काम करून दिवसभराच्या ट्रिपा मारून घरी आलेला असतो आणि आता म्हणत असतो, आज काही मम्माला हिशोब देण्याची गरज नाही. मम्माला काय असं गंडवू शकतो आपण, काही तिला 1 रुपया द्यायचा नाहीये. तेवढ्यात निरुपा त्याने म्हणते, काय रे पंकज, आलास का कामावरून? तेव्हा पंकज म्हणत असतो, हो हो मम्मा, आत्ता चालू. तेव्हा ती म्हणत असते, मग पैसे कुठे आहेत? तेव्हा पंकज आता लगेच 740 रुपये काढून निरुपाच्या हातामध्ये देतो. तेव्हा निरुपा म्हणते, काय रे, एवढाच धंदा झालाय? तेव्हा तो म्हणत असतो, हो मम्मा, एवढाच धंदा झालाय. तर आता निरुपा म्हणत असते, 1 मिनिट, तू काळजी करू नकोस. धंदा किती झालाय, कसा झालाय, हे सगळं मला माहिती ना. तेव्हा पंकज म्हणत असतो, मम्मा तुझा माझ्यावर विश्वास नाही का? तेव्हा निरुपा म्हणत असते, तू विश्वास ठेवण्याच्या लायकीचाच नाहीस, त्यामुळे तुझ्यावर विश्वास ठेवणं शक्यच नाही. असं म्हणून आता लगेचच इकडे निरुपा सत्याला फोन करते आणि सत्याला फोन केल्यानंतर सत्या म्हणत असतो, हा बोल निरुपा. त्यावेळेस निरुपा म्हणत असते, सत्या मला एक गोष्ट सांग, आपला रोजच्या गाडीचा धंदा किती होतो? तेव्हा सत्या सांगतो, 5-6 हजार रुपये होते आणि डिझेल वगैरे जाऊन 4-5 हजार रुपये तरी शिल्लक राहतातच, असं सत्या निरुपाला सांगतो. काय झाले पण निरुपा, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा निरुपा म्हणते, तू नको काळजी करू, सगळं ठीक आहे. आता बघ मी कसे पैसे काढून घेते त्याच्याकडनं. तर तेव्हा सत्या म्हणतो, आता बघ निरुपाचा फोन आलाय आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बबड्याला आता निरुपा चांगला धुती बघ. तेव्हा त्याने किती दिलेत असं विचारल्यानंतर निरुपा म्हणत असते, त्याने 740 रुपये दिलेत. काय सांगतोस? अगं निरुपा, चांगला धंदा होतोय. थांब, माझ्या मोबाईलमध्ये ना ट्रॅकिंग आहे. मग मी गाडी कुठे कुठे गेली, कशी कशी फिरली ना, हे सगळं तुला सांगतो. आणि तेव्हा आज गाडी बरीच फिरलेली असते आणि त्यामुळे सत्या म्हणत असतो, साधारण 5-7 हजार रुपयाचा तरी धंदा झाला असेल आणि डिझेल वगैरे जाऊन 5-6 हजार रुपये तरी उरले असतील, साधारण 5 तर आरामात उरले असतील. तेव्हा निरुपा म्हणते, बरं ठीक आहे. त्यावरच आता इकडे सत्या म्हणत असतो, आज काही खरं नाही आहे बरं का निरुपाचं धूमकेतू. आज मात्र निरुपाच्या हातून त्याची चांगलीच वाट लागणार आहे. तर इकडे आता निरुपा पंकजच्या समोर उभी असते आणि तेव्हा सत्या म्हणत असतो, निरुपा ऐक ना, त्याने त्याच्या हाताच्या जे काही शर्ट आहे ते फोल्ड केलं का? त्यावर निरुपा म्हणते, हो त्याने फोल्ड केले. तर आता लगेचच तो म्हणत असतो, तू एक काम कर, त्याच्या त्या जे काही शर्ट आहे फोल्ड केलेलं ते ओपन कर, बघ कसे पैसे निघतायत ते. असं म्हणून आता निरुपा जसं जसं सत्या सांगन तसं तसं करत असते आणि जो फोन आहे तो इकडे तिने पंकजच्या हातामध्ये दिलेला असतो आणि तेव्हा पंकजच्या ज्या काही पुढील भाया आहेत त्या फोल्ड केलेल्या असतात आणि त्यामध्ये खूप मोठा खजाना असतो. खूप सारे पैसे त्याने त्यामध्ये ठेवलेले असतात. आता इकडे निरुपा म्हणत असते, सत्या चल ठेवते, आणि असं म्हणून दोघेही जण फोन ठेवतात. आता निरुपा पंकजला चांगलाच धुते. सनकन एक त्याच्या पुन्हा एकदा कानाखाली वाजवते आणि त्याच्या पुन्हा एकदा कानाखाली वाजवल्यानंतर ती म्हणत असते, नाही तू ना कधीच सुधारणार नाही आहेस. तू 1 नंबरचा मूर्ख आहेस, 1 नंबरचा बावळट आहेस. मला वाटलं तू सुधारशील म्हणून, पण तू काही केल्यास सुधारण्याचं नावच घेत नाही आहेस. काय रे हे, असं कसं कोणी वागू शकतं पंकज? अरे लिमिट असतं प्रत्येक गोष्टीला, पण तू मात्र वागण्याचं नावच घेत नाही आहेस. काय चाललंय काय हे सगळं? असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की पंकज खाली मान घालूनच तिथे उभा असतो. आता इकडे सत्याने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला आता निरुपा म्हणत असते, चल आत्ताच्या आत्ता इथून चालता हो आणि पुन्हा असलं वागायचा प्रयत्नसुद्धा करू नकोस. निरुपाला राग आलेला असतो. निरुपा पुन्हा एकदा सत्याला फोन करते आणि घडलेला सगळा प्रकार सत्याला सांगत असते.
हल्ली एका क्षणातच निरुपाचे विचार बदललेले आहेत. ती लवकरात लवकर सत्याला आपला मुलगा मानते आणि पंकजला तिने दूर ढकललेला आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे देविका देवासमोर दिवा लावत असते आणि राजवीरला तिने बाजूला बसवलेलं असतं. राजवीरला शुभंकरोती म्हणायला शिकवत असते. राजवीरला ती सांगत असते, हे बघ, शुभंकरोती म्हणायचं, त्यामुळे आपलं आरोग्य आणि ह्या सगळ्या गोष्टी नीट राहतात. आणि देवाकडे प्रार्थना करायची की इकडे मला माझं शिक्षण चांगलं होऊ दे, मला खूप मोठा बनव. ह्या सगळ्या गोष्टी आपण इकडे बोलायच्या. त्याच वेळेला राजवीर म्हणत असतो, म्हणजे मी जर देवाकडे दिवा लावला, रोज प्रार्थना केली, तर असं सगळं होणार आहे का? तेव्हा ती म्हणत असते, हो, हे सगळं तसंच होणार आहे. तू काळजी करू नकोस. तुला अभ्यास करून खूप मोठं व्हायचं आहे ना? तेव्हा आता तो म्हणत असतो, हो, मला अभ्यास करायचा आहे आणि मला खूप मोठं व्हायचं आहे. असं म्हटल्यानंतर आता इकडे लगेचच जी काही देविका आहे ती म्हणत असते, मग ठीक आहे, तू काळजी करू नकोस. आता मी आहे ना. मग रोज सकाळी उठायचं, अभ्यास करायचा, खेळायचं, सगळं काही तुझ्या आवडीचं होणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलते. त्याच वेळेला हे सगळं आई म्हणजेच देविकाची आई पाहत असते. देविकाची आई हे सगळं पाहत असताना तिलासुद्धा फार आनंद होत असतो. कारण किती नाही म्हटलं तरीसुद्धा इकडे राजवीरला आत्तापर्यंत आईचं प्रेम मिळालेलं नाही आणि आत्तापर्यंत आईचं प्रेम न मिळाल्यामुळे आता हा राजवीर अशा पद्धतीने पोरका झाला होता. तर आता आपण पाहतो की बाहेर कोणीतरी आलेलं असतं. पण आता देविका म्हणत असते, बरं ठीक आहे, आपण दोघंजण मस्त एन्जॉय करूयात, छान खेळूयात म्हणून काठी शोधत असते. आता काठी शोधत असताना समोर सत्या आणि मीराला येताना ती पाहते. समोर सत्या आणि मीराला येताना पाहिल्याच्या नंतर देविकाला खूप मोठा धक्का बसतो. देविका विचार करू लागते, हे सत्या आणि मीरा हे दोघे जण इथे काय करतायत आणि हे काही माझा पिच्छा सोडत नाही आहेत. मी गावाला येऊन राहिले तरीसुद्धा हे माझ्या मागे मागेच येत आहेत. काय बोलावं काय नाही ह्या गोष्टी मलासुद्धा आता कळत नाहीत, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो की सत्या आणि मीरा दारावर असतात आणि तेव्हा राजवीर अशी हाक देतात. राजवीर धावतच जातो. सत्या त्याला उचलून घेतो आणि तेव्हा मीरा म्हणत असते, काय रे राजवीर, कसा आहेस, बरा आहेस ना, तू आम्हाला ओळखलंस ना? त्याच वेळेला राजवीर म्हणत असतो, हो, मी तुम्हाला ओळखले ना, तुम्ही सत्या काका आणि तू मीरा मावशी, मी तुम्हाला ओळखत नाही. आता इकडे मीरा आणि सत्या आल्यानंतर इकडे त्यांना खूपच मोठा धक्का बसतो. त्या विचार करू लागतात, आता काय होणार आहे. देविका तर तिथेच बाजूला लपून बसलेली असते. तिला तर आता समोर येण्याचं सुद्धा धाडस होत नसतं. कारण समोर जर आले तर मग ह्या लोकांना मी काय सांगू, मी कोण आहे, मी काय आहे म्हणून. आणि त्यामुळेच ती आहे त्याच ठिकाणी लपून बसलेली असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. सगळेजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि सगळेजण डायनिंग टेबलवर बसल्यानंतर आता सत्याची सगळ्यांना आठवण येत असते. सगळेजण विचार करू लागतात की नाही, इकडे आता सत्या नाही आहे, त्यामुळे पूर्ण घर सुनं सुनं वाटतंय. तेव्हा आजी म्हणत असतात, अगं निरुपा, काय करतेस तू हे, एवढी सत्याची आठवण काढतेस की काही विचारूच नको. आणि त्याला किती तिकडे तू तू अशी आठवण काढल्यावर उचक्या लागत असतील. अगं काय चाललंय तुझं हे. तेव्हा रिया म्हणत असते, मला तर विश्वासच बसत नाही की इकडे आई म्हणजे चक्क इथे आई सत्यादादाची आठवण काढतायत. तेव्हा रवी म्हणत असतो, रिया शांत बस. तेव्हा ती म्हणत असते, अरे शांत का बसू, मी बोलते ते थोडी ना खोटं बोलते, मी जे बोलते ते अगदी बरोबर बोलते. माझा अजूनसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वास बसत नाही. इकडे पंकज म्हणत असतो, बघा ना, इथे देविका नाही, मी असा एकटाच आहे, तरी ह्या लोकांना माझं कोणाला काहीच पडलं नाही. ह्यांना फक्त आणि फक्त इथे सत्या आणि मीरा ह्या दोघांच्याच ह्या सगळ्या गोष्टी पडलेल्या आहेत. काय बोलू आता, असं सुद्धा आता इकडे जो काही पंकज आहे तो म्हणत असतो. त्यामुळे आता इकडे जी निरुपा आहे त्या निरुपाने पुन्हा एकदा आता सत्याला कॉल केलेला असतो. तेव्हा सुधाकर म्हणत असतात, अगं निरुपा, असं काय करतेस, हे बघ, त्यांना जाऊ दे जरा, तिकडे जाऊन 2 दिवस एन्जॉय करू देत. तेव्हा इथे पंकज म्हणत असतो, आई देविका बरी असेल का गं, देविका ठीक असेल का, तिला माझी आठवण येत असेल का. तेव्हा लगेच आता निरुपा म्हणत असते, ए पंकज, तुला जर एवढीच देविकाची आठवण येत असेल ना, तर एक काम कर, तू सुद्धा इथे राहू नकोस, तू सुद्धा तुझ्या देविकाकडे निघून जा. असं म्हटल्यानंतर आता मात्र पंकजला फार मोठा धक्का बसतो. तो विचार करू लागतो की हे तर माझी कोणाला काहीच पडलेलं नाही. प्रत्येकाला असं वाटतं की त्याचंच खरं आहे.
सगळ्यांना त्या सत्या आणि मीरा ह्या दोघांचीच काळजी आहे. माझी तर त्या दोघांनासुद्धा ह्यांना कोणालाच काळजी नाही आहे असं पंकज म्हणतो. मी इथं खातोय पितोय काय करतोय काम करतोय एवढं सगळं करूनसुद्धा कोणाला काहीच नाही आहे. देविका माझ्या आयुष्यात आहे आणि ह्या लोकांना काहीच पडलेलं नाही असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता निरुपा म्हणत असते, खरं तर इथे देविकाची ह्याला तुला एवढी काळजी वाटते ना, तर मग एक काम कर, तू सुद्धा त्या देविकाच्या पाठी निघून जा. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता मीरा म्हणत असते, तुम्ही मावशी कशा आहात? तेव्हा मावशी म्हणत असतात, मी ठीक आहे. अहो मग तुम्ही सांगलीला लेकीच्या घरी का बरं आला नाही आहेत? असं म्हटल्याबरोबर आता इकडे त्या बघत असतात. अहो म्हणजे मी सुद्धा तुमची लेकच आहे ना, मग तुम्ही लेकीच्या घरी यायला हवं की नाही, का नाही आल्या? असं इकडे आता ती बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे जो काही आपला राजवीर आहे तो म्हणत असतो, खरं तर मलासुद्धा इकडे यायला नक्कीच आवडेल, मलासुद्धा तिकडे सांगलीला यायचं आहे. तेव्हा आता सत्या म्हणत असतो, हो रे, तुलासुद्धा मी सांगलीला घेऊन जाणारच आहे. तेव्हा तो म्हणतो, हो मी आता राजवीर मोठा झालो ना. त्यावर सत्या म्हणत असतो, तू कितीही जरी मोठा झालास ना तरीसुद्धा आमच्याकरिता तू लहानच आहे, समजलं का? तेव्हा आता इकडे हे सगळेजण हसत असतात. तर राजवीर म्हणत असतो, तुम्हाला गोष्ट सांगू का, आता ना मी खूप मजा करणार आहे, कारण ऑलरेडी माझ्याकडे माझी मावशीसुद्धा आहे आणि माझी मावशीसुद्धा आलेली आहे. मग आता मावशीसोबतसुद्धा मी मजा करत होतो. मावशीनं सांगितले आता की रोज आपण खेळायचं. त्याच वेळेला मावशी म्हटल्यानंतर आता इकडे जी काही देविकाची आई आणि त्याचबरोबर इकडे देविकाला खूप मोठा धक्का बसतो. देविकाने सुद्धा हे सगळं काही ऐकलेलं असतं की राजवीर ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय. तेव्हा आजी म्हणत असतात, बरं बरं बरं, चला चला रे पोरांनो, मी तुम्हाला तुमची खोली दाखवते. असं म्हणून आणि सत्या आणि मीरा ह्या दोघांनाही आता आजी त्यांच्या खोलीकडे नेऊन पोहोचवतात. आता लगेचच जी काही देविका आहे ती बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर म्हणत असते, बापरे, काय काय करावं लागते आणि काय काय नाही. खरं तर आता मला आणखी किती दिवस असे लपून बसावं लागणार आहे. सत्या आणि मीरा इथंपर्यंत येऊन पोहोचलेत. दुसऱ्या बाजूला आता रियाने मीराला कॉल केलेला असतो आणि विचारलेलं असतं, संदूक ओपन केलास का, त्यामध्ये काय ते पाहिलंस का? त्यावर मीरा म्हणत असते, अगं रिया, काय सांगू तुला, चावी तुझ्याकडेच राहिली, मी चावी घेण्याची विसरले. तेव्हा रिया म्हणत असते, ओ सॉरी यार वहिनी, खरंच मी विसरले, माझ्या लक्षातच नाही आलं की तुला चावी द्यावी म्हणून. आता ही गोष्ट इकडे आजी आणि त्याचबरोबर सुधाकर ह्या दोघांनीही ऐकलेली असते आणि त्यांना ही गोष्ट समजलेली असते की मीराकडे संदूक आहे आणि त्याची चावी मात्र रियाकडेच आहे. आता त्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा रिया म्हणत असते, वहिनी खरंच सॉरी गं, मला लक्षातच नाही आलं आणि मी खरे विसरले गं, खरंच मला माफ कर, असं सुद्धा आता इकडे ती बोलते. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो उद्याच्या भागामध्ये पंकज त्याच्या खोलीमध्ये बसलेला असतो आणि मोबाईल पाहतो. अरे देविकाचा मिस कॉल आहे, देविकाला माझी आठवण येत असेल का, असं म्हणून तो आता इकडे देविकाला फोन करतो. आता देविकाचा फोन वाजलेला असतो आणि तेव्हा ती म्हणते, अरे वा वा, पंकजचा फोन आलाय, आता पंकजशी बोलायला पाहिजे. त्यामुळे ती विचार करते आणि अडगळीच्या तिथे असलेल्याच एका खोलीमध्ये ती जाते. अडगळीच्या खोलीमध्ये बोलायला जाणार तेवढ्यातच आता फोनचा आवाज आलेला असतो आणि तेव्हा जो काही राजवीर आहे त्या राजवीरने तिच्या फोनचा आवाज ऐकल्यानंतर तो सत्याला घेऊन अडगळीच्या खोलीत येतो. तिथे पाहतो तर काय, तिथे कोणीच नसतं. तेव्हा सत्या विचारतो, अरे इथे का घेऊन आलायस? तेव्हा राजवीर म्हणतो, मला ना इथून फोनचा आवाज आला. काय फोनचा आवाज, पण इथे तर कोणीच नाही आहे. तर इकडे आता मीरा दुसऱ्या बाजूला संदूक उघडण्याचा प्रयत्न करते, स्वतःच्या डोक्याची पिन काढून उघडण्याचा प्रयत्न करते, पण उघडत नाही. त्यानंतर ती विचार करते, किचनमध्ये काहीतरी एखादी धारदार वस्तू असली ना तर त्याने नक्कीच उघडेल. त्यामुळे किचनमध्ये जात असते. इकडे आता देविका आणि तिची आई किचनमध्ये बोलत असतात. त्या दोघीजणी बोलत असताना आता लगेचच मीरा तिथे आली म्हणून देविका जो काही पिठाचा डब्बा आहे तोच डोक्यावर ओतून घेते आणि तेव्हा सत्या आणि मीरा हे सगळं काही पाहतात. तर आता जी काही पिठाने माखलेली देविका आहे ती सत्या आणि मीराला ओळखू येईल का, हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. तर अशाच नवीन मालिकांचे अपडेट जाणून घ्यायचे असेल, पाहायचे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.